साल 2001 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित करण्यात आला होता. फिरकीचा जादूगार अशी ओळख असलेला शेन वॉर्न या दौऱ्यासाठी भारतात येणार होता. शेन वॉर्न आपल्या करिअरच्या उच्चांकाला होता. सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न अशी चर्चा माध्यमात जोर धरत होती. शेन वॉर्नसाठी पाणी आणि जेवण ऑस्ट्रेलियातून येणार ह्या बातम्या अधूनमधून उठत होत्या. भारतीय क्रीडा रसिकांना या गोष्टीची चीड येत होती. इकडे सचिन तेंडुलकर नेटमध्ये दिवस रात्र घाम गाळत लेग स्पिन बॉलिंगचा सराव करत असतो. सचिन मुंबईतील सर्व नामांकित लेग स्पिनरला आमंत्रित करून सराव करत असतो. या आमंत्रित लेग स्पिनरमध्ये एक गोलंदाज असतो, तो प्रवीण तांबे. तो सचिनला अशी गोलंदाजी करतो की जणू शेन वॉर्न समोर असावा. सचिन प्रवीण तांबेची गोलंदाजीची शैली बघून प्रभावित होतो. सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्याचे प्रवीणचे स्वप्न सत्यात उतरते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सचिन चांगली कामगिरी करतो, पण प्रवीण तांबे मात्र नजरेआड होतो. आपल्या देशात क्रिकेट वेड्या माणसांची कमी नाही. मुंबईच्या गल्लीबोळापासून अगदी गावखेड्यापर्यंत अनेक क्रिकेट वेडे आपल्याला भेटत असतात, ज्यांनी क्रिकेट ह्या खेळासाठी आपलं संपूर्ण आयुष्यच पणाला लावलं. असाच एक खेळाडू होता तो प्रवीण तांबे, ज्याने आपलं आयुष्य क्रिकेटला अर्पण केलं. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात प्रवीणने क्रिकेटचे धडे गिरवले. वेगवान गोलंदाज व्हायचं स्वप्न पाहत प्रवीण रोज मैदानात घाम गाळत असतो. शिवाजी पार्क जिमखाना संघातून खेळताना दिग्गज फलंदाज संदीप पाटील यांना प्रवीणची गोलंदाजी खास आवडली होती. पुढे घरची जबाबदारी आली आणि प्रवीण नोकरीच्या शोधात फिरू लागला. त्याने घरच्यांना सांगूनच ठेवलं होतं की मी अशी नोकरी करणार जिथे क्रिकेट खेळायला मिळेल. प्रवीणला एका शिपिंग कंपनीत नोकरी मिळाली. इथे कामासोबत तो क्रिकेट खेळू लागला. एकदा एका मॅचमध्ये प्रवीण मीडियम फास्टर गोलंदाजी करत होता, पण त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव तितकासा जाणवत नव्हता. त्यावेळी कॅप्टन अजय कदम प्रवीणला स्पिन गोलंदाजीवर फोकस करायला सांगतो आणि आश्चर्य म्हणजे प्रवीण तांबेची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत जाते. पुढे 2008 मध्ये भारतात IPL ही सर्वात मोठी स्पर्धा सुरू झाली आणि तळागाळातील युवा खेळाडूंना एक व्यासपीठ मिळालं. DY पाटील मैदानात IPLचे अनेक संघ सराव करायचे. या सराव शिबिरात अनेक गोलंदाज मोठमोठ्या खेळाडूंना गोलंदाजी करायचे. प्रवीण तांबेही या शिबिरात सहभागी व्हायचा. प्रवीणची गोलंदाजीची शैली भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या नजरेत भरते आणि 2013च्या ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी 41 वर्षांच्या प्रवीण तांबेवर बोली लावली जाते. 41 वर्षांच्या खेळाडूवर लावलेली बोली पाहून सर्वांच्याच भुवया उंचावतात. ऑक्शन सुरू असतानाच राजस्थान टीमच्या CEOचा फोन थेट राहुल द्रविड यांना येतो. CEO म्हणतात, हे काय करत आहात तुम्ही? इतके युवा खेळाडू असताना तुम्ही एका 41 वर्षीय खेळाडूची निवड केली. आपण राजस्थान रॉयल्स आहोत. तरुण मुलांना पुढे आणायचे आहे आपल्याला. यावर राहुल द्रविड शांतपणे म्हणाला. प्रशिक्षकांना प्रवीणच्या गोलंदाजीवर विश्वास वाटला. पुढे 5 मे 2014 रोजी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर IPLचे 2 बलाढ्य संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसमोर उभे ठाकले होते. राजस्थान रॉयल्स संघाने चांगली फलंदाजी करत KKRला 171 धावांचं आव्हान दिलं. पण गौतम गंभीर, रॉबिन उत्तप्पा, आंद्रे रसल, युसूफ पठाण यासारखे दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या KKRसाठी हे आव्हान फारसं मोठं नव्हतं. 171 धावांचा पाठलाग करताना सलामीच्या गौतम गंभीर आणि रॉबिन उत्तप्पा या जोडीने 14 षटकात तब्बल 121 धावा केल्या आणि उपस्थित प्रेक्षकांना हा सामना KKR सहज खिशात टाकेल असा भास होऊ लागला. पण क्रिकेट हा बेभरोशाचा खेळ आहे. 15व्या षटकात गंभीर आणि रॉबिन उत्तप्पा हे सेट फलंदाज आपली विकेट गमावतात आणि राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार चेंडू 41 वर्षांच्या प्रवीण तांबेकडे सुपूर्द करतो आणि प्रवीण तांबे 16वे षटक टाकण्यासाठी सज्ज होतो. पहिल्या चेंडूवर तो स्वतः झेल टिपत पहिला फलंदाज बाद करतो आणि पुढच्या 2 चेंडूवर सलग 2 फलंदाज बाद करत तो हॅट्रिक करतो.
प्रवीणच्या या हॅट्रिकमुळे मॅचची बाजू पलटली आणि सामना राजस्थान रॉयल्स संघाने जिंकला. प्रवीण तांबे सामनावीर ठरला आणि मुंबईच्या गल्ली बोळापासून ते हिंदुस्थानच्या क्रिकेट रसिकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली. निवृत्तीच्या वयात पदार्पण करून हॅट्रिक करणारा कोण हा प्रवीण तांबे? जिद्द आणि चिकाटीने स्वतःचे स्वप्न सत्यात उतरवणारा, 41व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण करणारा, 2013 मध्ये चॅम्पियन लीग T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा, स्वप्नांचा पाठलाग काय असतो याचा बेंचमार्क सेट करणारा प्रवीण विजय तांबे. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात क्रिकेटर प्रवीण तांबे यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 8 ऑक्टोबर 1971 रोजी मुंबईतील मुलुंड या भागात प्रवीण विजय तांबे यांचा जन्म झाला. वडील विजय तांबे हे सुद्धा एक क्रिकेटपटू होते. ते जॉन्सन अँड जॉन्सन टीमकडून खेळायचे, तर आई गृहिणी होत्या. वडिलांचे गुण प्रवीणमध्ये उतरले आणि त्यामुळेच प्रवीणला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड लागले. तो मुंबईच्या मुलुंड भागातील गल्ली बोळात टेनिस क्रिकेट खेळत असायचा. पुढे टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा प्रवीण पारसी जिमखाना आणि शिवाजी पार्क जिमखान्याचा भाग झाला आणि सीझन क्रिकेट खेळू लागला. सुरुवातीला मीडियम फास्टर म्हणून तो मैदानात दिवस रात्र मेहनत करायचा. पण जेव्हा ओरिएंट शिपिंग ह्या कंपनीच्या टीमसाठी तो खेळू लागला, तेव्हा कॅप्टन अजय कदमने दिलेल्या सल्ल्यानुसार प्रवीण लेग स्पिन गोलंदाजी करू लागला आणि त्यानंतर एक प्रभावी लेग स्पिनर म्हणून प्रवीण तांबे ओळखला जाऊ लागला. प्रवीण मेहनत करत होता, खेळत होता, पण संधी मात्र मिळत नव्हती. 20 वर्षे वाट पाहून सुद्धा नशिबाची साथ मिळत नव्हती. फर्स्ट क्लास क्रिकेटही प्रवीणच्या नशिबात नव्हते. बघता बघता वयाने 40शी ओलांडली. हातात चेंडू पकडून हातावरची भाग्यरेषा सुद्धा मिटत आली, तरी देखील भाग्य काही साथ देत नव्हते. पण इतकं असूनही प्रवीणकडे एक गोष्ट मात्र नक्की होती आणि ती म्हणजे सातत्य. प्रवीण आपल्या नियमित वेळेत न चुकता मैदानात घाम गाळत होता. बरोबरचे खेळाडू प्रवीणचे वय ऐकून हसायचे, टोमणे मारायचे. ज्या वयात आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडू निवृत्ती जाहीर करतात, त्यापेक्षाही जास्त वयात प्रवीण तांबे संधीची वाट पाहत होता. आणि अशातच राहुल द्रविड ह्या जवाहिऱ्याच्या नजरेत प्रवीण तांबे हा कोहिनूर आला आणि 2013च्या IPL स्पर्धेत प्रवीण तांबेची निवड झाली. आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एक आशेचा किरण प्रवीणच्या नशिबात आला. प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्स संघात सिलेक्ट झाला. सुरुवातीला संधी मिळाली नाही, पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा प्रवीणने संधीचं सोनं केलं. 5 मे 2014ला KKR विरुद्ध प्रवीणने हॅट्रिक केली आणि प्रवीण तांबे नावाची चर्चा भारताच्या कानाकोपऱ्यात झाली. 2014च्या IPL मध्ये 15 विकेट घेणारा राजस्थान संघाचा तो मुख्य गोलंदाज ठरतो आणि 25व्या सामन्यापर्यंत जांभळी कॅप आपल्याकडे ठेवण्यात प्रवीण यशस्वी होतो. पुढे 2016 मध्ये गुजरात टायटन्स, 2017 मध्ये सनरायझर्स, 2020 मध्ये KKR आणि मुंबई इंडियन्सच्या संघासाठी प्रवीण खेळत राहतो. 2018च्या T10 फॉर्मॅटमध्ये 5 बळी घेणारा प्रवीण तांबे पहिला खेळाडू ठरतो आणि वयाच्या 49व्या वर्षी प्रवीण क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर करतो. आतापर्यंतच्या इतिहासात कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचे करिअर आपण चित्रपटाच्या स्क्रीनवर पाहिले असेल, पण दिग्दर्शक जयप्रद देसाई आणि श्रेयस तळपदे यांची मुख्य भूमिका असलेला कौन प्रवीण तांबे हा चित्रपट आला आणि प्रवीण तांबेची चिकाटी मेहनत पुन्हा एकदा अधोरेखित झाली. बायोपिक बनलेल्या क्रिकेटरमध्ये प्रवीण तांबे हे नाव आदराने घेतले जाऊ लागले. प्रवीण यांनी पत्नी वैशाली हिच्याशी विवाह करून सुखाचा संसार केला. त्यांना 2 मुले देखील आहेत. आपल्या प्रयत्नांवर जर आपला विश्वास असेल तर एक ना एक दिवस यश नक्की मिळेल. प्रवीण तांबे यांनी आपली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने वयाला सुद्धा हरवून टाकले. युवा पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रवीण तांबे या क्रिकेट वेड्या माणसाला मानाचा मुजरा. मित्रांनो, आपणही जर एखादी प्रवीणची मॅच पाहिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.